मंडळी, दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या पुण्यवृद्धीसाठी काही प्रभावी आणि सोपे उपाय मी आज देत आहे. आता श्रावण महिना चालू आहे, तर श्रावण हा पुण्यवृद्धीसाठी अतिशय उत्तम महिना आहे. या महिन्यामध्ये आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये शिवलीलामृतमधला 11वा अध्याय दररोज वाचावा. कुठल्याही शिवमंदिरात दररोज न चुकता जावे श्रावण महिन्यामध्ये शक्यतो. आणि इतर वेळी दैनंदिन आयुष्यामध्ये सोमवारी तर आपण जातोच, पण कुठल्याही शिवमंदिरामध्ये दररोज जावे श्रावण महिन्यामध्ये. महादेवाच्या पिंडीवर जल, तांदूळ, जव, हिरवे मूग, काळे उडीद, तीळ, बेलपत्र व्हावे. हा एक छोटासा बॉक्सच करावा मसाल्याच्या डब्यासारखा, आणि त्या बॉक्समध्ये या वस्तू सगळ्या ठेवून आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो आणि तिथे आपण ह्या वस्तू वहाव्यात. एक रुद्राक्षाची जपमाळ घ्यावी आणि शिवमंदिरामध्ये कमीत कमी 1 माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आणि आपल्याला आसन असले तर अतिउत्तम, आसन जर नसेल तर काही हरकत नाही. शेवटी आपल्या मनातील भावना महत्त्वाची. पण मंत्रजप हे न चुकता नियमित करणे अत्यावश्यक आहे. तसेच घरामध्ये कुठलेही एक पारायण नक्की करावे, जसे की गुरुचरित्राचे पारायण किंवा शिवलीलामृताचे पारायण किंवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण किंवा स्वामीचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायणसुद्धा तुम्ही करू शकता. यापैकी कोणतेही एखाद्या ग्रंथाचे पारायण, पुस्तक वाचन हे आपण नक्की करू शकतो. फक्त दुपारची 12 ते 12:30ची ही वेळ आपण चुकवावी. या वेळेमध्ये वाचन करू नये किंवा पारायण करू नये. शिवलीलामृताचा 11वा अध्याय याचे छोटे पुस्तक विकत घ्यावे, जे 10 रुपयांना मिळते, आणि ते आपण यथाशक्ती दान करावे. आणि संक्षिप्त गुरुचरित्र किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथ ज्याची तुम्हाला ज्या व्यक्तीची काळजी वाटते त्या व्यक्तींना या पुस्तकांची भेट द्यावी. आपल्याला शक्य असेल त्या प्रमाणात द्यावी. नाहीतरी ग्रंथ नाही वाचला तरी गुरुचरित्र ग्रंथ त्या व्यक्तीचे रक्षण करते. त्या व्यक्तीने जरी ग्रंथ वाचला नाही तरी त्याला आपण ज्याला दान केले, आपल्याला ज्याची काळजी वाटते त्या व्यक्तीने, तर गुरुचरित्र ग्रंथ त्या व्यक्तीचे रक्षण करतो आणि त्या व्यक्तीची आपल्याकडून काळजी घेतली जाते. जर जवळपास शिवमंदिर नसेल तर कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन आपण बसू शकतो, मंत्रजप करू शकतो, किंवा महादेवाची पिंड आपण छोटीशी घरी आणून ताटामध्ये ठेवून त्याच्यावर जलाभिषेक वगैरे हे सगळं वाहू शकतो आपण. आणि औदुंबर किंवा पिंपळाच्या झाडाला रोज 11 प्रदक्षिणा मारल्या तर अतिउत्तम. श्रावण महिन्यामध्ये झाड हे सुरक्षित ठिकाणी आहे का याची मात्र काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. सर्वात जास्त पुण्य हे मंत्रजपाने वाढते, आणि जे नामजप आपण करू शकतो ते मंत्रजपाने आपले जे पुण्य वाढतं ते इतर कुठलीच गोष्ट जास्त करू शकत नाही. 84 लक्ष जन्मांच्या फेऱ्यामधून सुटण्यासाठी जास्तीत जास्त मंत्रजप करणे खूप गरजेचे आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ किंवा जो आपल्याला आवडेल तो मंत्रजप आपण चालू ठेवावा. जपमाळ असायलाच हवी असे काही गरजेचे नाही. मनात मंत्रजप केला तरी चालतो. मानवी जन्म सार्थक करण्यासाठी मंत्रजप करणे अति उत्तम आहे. धन्यवाद.